सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे पुत्र पार्थ पवारांवर गंभीर आरोप केले आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांसमोर ठोस पुरावे सादर केले। तसेच पार्थ पवारांना सगळ्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा दावा देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। जनतेचा कौल मान्य आहे, ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। धाराशिव मधील पराभवावर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या निवडणुकीत जिथं कुठं कमी पडलं तिथे पुन्हा ताकदीने काम करू, तसेच आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे, ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। बॅलेट पेपरवर मतदान घ्या, खासदार संजय राऊत आक्रमक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रात धुरंधर कोण भाजप ठरवू शकत नाही, जनता ठरवेल, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। प्रीती संगम नाही तर भीती संगम म्हणतात, नवनाथ बन यांची टीका। नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत व ठाकरे बंधूंच्या युतीबाबत जोरदार टीका केली आहे। दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत। खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीला प्रीती संगम नाही तर भीती संगम म्हणायला हवं, नवनाथ बन यांची घणाघाती टीका। सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीवर। अखेर तो दिवस आल्याचे चित्र आहे। ठाकरे सेना मनसे युतीची घोषणा उद्या होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे। मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू होती, मात्र आता ही घोषणा उद्या होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती निश्चित होणार अशी माहिती समोर येत आहे।